लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर 35,000 कोटींचा बोजा. जलसंधारण मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. तर 2100 रुपये केव्हा मिळणार सांगता येणार नाही, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांचं विधान. वारंवार सांगूनही कठोर कायदे होत नाहीत. सरकार बोळ्यानं दूध पितंय का? उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर. तर उदयनराजेंना प्रश्न विचारण्याचा अधिकार. फडणवीसांची प्रतिक्रिया. कर्जमाफी हा आपला विषय नाही, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. कृषी मंत्री कोकाटेंचं मुख्यमंत्र्यांकडे बोट. वाल्मिक कराडने सुदर्शन घुलेला स्कॉर्पिओ गाडी भेट दिल्याचं उघड. केज मधील सुग्रीव टोळीला विरोध केल्यानं सुदर्शनला स्कॉर्पिओचं बक्षीस. गाडीत सापडले सर्वाधिक पुरावे. करुणा मुंडे पोटगी प्रकरणात आज दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद. पुढची सुनावणी 5 एप्रिलला. पुरावे सादर करण्याचे कोर्टाचे आदेश. गुढीपाडव्यानिमित्त मनसेची उद्या जाहीर सभा. राज ठाकरे कुणावर तोफ डागणार याकडे सगळ्यांचं लक्ष. जळगाव सराफा बाजारामध्ये 2 दिवसात सोन्याच्या दरात 2,000ची वाढ. सोनं 92,500 रुपये प्रतितोळावर. तर चांदी 1,04,000 रुपयांवर. आणि गुढीपाडव्याला आमरसपुरीचा बेत फसणार. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हापूस दुप्पट महाग. हापूसला प्रति डझन 800 ते 1500 रुपयांचा भाव.